श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने तुळशी दामोदर विवाह अपूर्व उत्साहात साजरा। दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे नाशिकच्या सिडको येथील महाकाली मैदानावर तुळशी दामोदर विवाह सोहळा पार पडला। सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात स्वामी नामाच्या जयघोषात हा सोहळा साजरा झाला। या सोहळ्याला नाशिकमधील सेवेकऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती। सातपूर विभागातील सेवेकरी वर पक्षाकडून तर सिडको विभागातील सेवेकरी वधू पक्षाकडून वऱ्हाडी म्हणून आनंदाने सहभागी झाले होते। दत्त चौक केंद्रात हळदीचा कार्यक्रम गुरुपुत्र चंद्रकांत मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला, तर गोरज मुहूर्तावर अत्यंत चैतन्यदायी वातावरणात तुळशी दामोदर विवाह झाला। यावेळी गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांनी विवाह संस्था या विषयावर मार्गदर्शन केले। माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सेवा मार्गातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या निमित्ताने सेवा मार्गाच्या विवाह संस्कार परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते। मेळाव्यात 200 उपवर मुलामुलींनी विभागाने दिवसभर वधूवर नोंदणी आणि विवाहासाठी नावनोंदणी केली, तर 150 जणांनी परिचय मेळाव्यात सहभाग घेतला। त्यापैकी 100 तरुण तरुणींना प्रत्यक्ष विवाहासंबंधी समुपदेशन करण्यात आले, तसेच 6 विवाह जुळवण्याच्या दृष्टीने बोलणी सुरू झाली। मोरे यांनी सेवेकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की सेवेकऱ्यांनी साखरपुड्यासारख्या छोट्या विधीत अल्प खर्चात विवाह करावेत, विनाकारण कर्ज काढून थाटामाटात लग्न करू नये। सेवा मार्गातर्फे सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शहीद जवानांच्या मुलामुलींचे विवाह मोफत करून दिले जातात। या उपक्रमात सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।